कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अक्कीवाट गाव कृष्णा नदीकाठी वसलेलं गाव दरवर्षी महापुराच्या विळख्यात सापडतं। यावर्षीही या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली। ही समस्या सोडवण्यासाठी काही लोक ट्रॅक्टरमधून कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून वाट काढत गेले। ट्रॅक्टर पलटी झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं। नेमकी ही दुर्दैवी घटना घडली कशी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। दिनांक 2 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी 10 वाजता शिरोळ तालुक्यातील अक्कीवाटमधील ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करत होते। कारण होतं कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे अक्कीवाट गावचा ठप्प झालेला पाणी पुरवठा। गेल्या 3 दिवसांपासून गावच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रेणिक चौगले, माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार, अरुण कोथळे हे बस्तवाड गावच्या हद्दीत असलेले पाणी पुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी जात होते। मात्र पाण्याची मोटर काही सुरू झाली नाही। अक्कीवाट ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा मोटार बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर असल्यानं दरम्यानच्या रस्त्यावर नदीच्या पुराचं पाणी येतं। याच पाण्यातून खडतर प्रवास करत शुक्रवारी पुन्हा त्या चौघांनी मोटर सुरू करण्यासाठी जायचं ठरवलं। याच वेळी परिसरातील शेतकरी व माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे हे त्यांचे साथीदार अझर आलासे, अंगद मोहिते व चालकासह बस्तवाड गावच्या हद्दीतील आपल्या केळीच्या शेताकडे निघाले होते। दरम्यान सुहास पाटील, श्रेणिक चौगुले, इक्बाल बैरागदार, अरुण कोथळे हेही त्यांना भेटले। अण्णासाहेब हसुरे यांनी त्यांना ट्रॅक्टरमध्ये बसा, पाण्यातून पलीकडे सोडतो असं सांगितलं। त्यानंतर एकूण 8 जण ट्रॅक्टरमधून बसून पुराच्या पाण्यातून वाट काढत जात होते। पूल ओलांडून गेल्यावर पाण्याच्या प्रवाहाने खचलेल्या खड्ड्यामध्ये ट्रॅक्टरचे चाक एका बाजूला हळूहळू पलटू लागलं। ट्रॅक्टर पलटी होणार तोपर्यंत बचावासाठी सर्वांनी पाण्यात उड्या टाकल्या। मात्र कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत ते सर्वजण बस्तवाडच्या दिशेने वाहत निघाले। यापैकी 6 जणांना एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह मासेमारी करणाऱ्या 4 लोकांनी प्रसंगावधान राखून पाण्याबाहेर काढलं। मात्र शेतकरी अण्णासाहेब हसुरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार हे मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। त्यांच्या शोध मोहिमेसाठी NDRFचे पथक, रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, कुरुंदवाड नगर परिषदेच्या 10हून अधिक यांत्रिक बोटीच्या पथकांनी मोहीम सुरू केली। कर्नाटकच्या सीमेपर्यंत कृष्णा नदीपात्रात शोधकार्य सुरू केलं। मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ताच लागला नाही। दुसरीकडे या दुर्घटनेत पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना वाचवण्यात आलेल्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला। नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुहास पाटील यांचा गावासाठीच अखेर प्राण गेला। गावचे हित जोपासत अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्य करत राहिले। शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झाली आणि बेपत्ता अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला। इक्बाल बैरागदार यांचाही शोध सुरू होता। मात्र घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।